आपल्याला अनुभवायचा असेल आणि रायगड आपल्याला समजायचा असेल तर संदीप साहेबांबरोबर राहणं खूप गरजेचं आहे. कारण की ते आपल्यावर पूर्ण जिथून आपण गड चढायला सुरुवात करणार, ज्या पहिल्या पायरीपासून आपण सुरुवात करणार त्या पहिल्या पायरीपासून संदीप साहेब आपल्यावर आहे. तर ते ज्या आपल्याला माहिती देतील ती खूप महत्त्वाची असेल. आपल्याला माहिती देखील असेल पण ती परत उजळणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रयत्न करा किंवा मी तर म्हणेन मॅन्डेटरी आहे की यांच्याबरोबर राहा. म्हणजे ह्यांच्यावर जे लोक राहत आहेत त्यांना पूर्ण गडाची माहिती पायथ्यापासून शेवटच्या टोकापर्यंत कळणार आहे. आणि जिथे आपण हे आपल्याला सोडतील मग तिथे आपण फ्री झालो बाकीचा गड फिरायला, म्हणजे स्वतः फिरायला. तर रायगड फिरणं आता मला माहित नाही किती जण फक्त फोटो काढायला आलेत का किती जण फक्त व्हिडिओ काढायला आलेत का किती जण फक्त रील काढायला आलेत. पण रायगड फिरणं किंवा रायगड बघणं हे आपल्या स्वतःसाठीच एक अभिमानाची गोष्ट आहे. खूप लोक त्याच कारणाने आलेत की आपण आता सध्या रायगड हे जातोय, आपल्याला संधी मिळते. खूप जणांना संधी असते, अपॉर्च्युनिटी असते, पण आपण राहायला मिळत नाही. पण आता तुम्ही लोक ती तयार केलंय स्वतःला की यावं. आणि त्यातल्या त्यात आपल्याला म्हणजे असं योगायोग म्हणावा की आज 2 दिवसापूर्वी एक दिवस आड आपल्याला जागतिक दर्जा असे 12 किल्ल्यांमध्ये रायगड हा आपला प्रथम नंबरचा किल्ला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी त्याचा सर्वांसाठी मराठी तशा अशा अभिमानास्पद जागेवर आपण आहोत. तर त्याचा डेकोरम पाळा, त्या सगळ्या गोष्टीची शिस्त पाळा. शिस्त म्हणजे जे इन्स्ट्रक्शन्स दिले गेले तेवढे पाळा, ही झाली शिस्त. बाकी तुम्हाला माहिती आहे काय करायचंय. सिव्हिक सेन्स सगळ्यांना आहे. सगळ्यांनी कचरा करायचा की नाही करायचा, जेवढ्या बॉटल्स घेऊन जातोय ते परत घेऊन यायच्या, वर घाण करायची नाहीये, लोकांना सांभाळायचं आहे. तेवढा आपला गड तेवढा डिफिकल्ट नाहीये किंवा तेवढा अडचणीचा नाहीये की आपण सहजपणे जाऊ आणि सहजपणे येऊ शकतो. फक्त एवढंच की संदीप साहेब आपल्या बरोबर आहेत तर त्यांची माहिती गरजेची आहे. मुद्दाम आपण यांना इकडे आपण नमूद केलं की आपण अजून जास्त प्रकारे माहिती देऊ शकू. आणि तिकडे त्या जागेवर त्या जागेची माहिती मिळणं आणि ते त्याच्यामध्ये अनुभवून घेणं आणि आपल्याला त्या जागेवर आपल्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहायला पाहिजे की आपण इथे का आलोय रायगड आणि आपण महाराष्ट्रात एक कुठल्या जागेत फिरतोय. ठीक आहे. तो पुढची जी वाटचाल आहे संदीप साहेब आपल्याला सांगतील. पुढे साहेब. नमस्कार सर. नमस्कार. ओळख करून देतो. प्रथम माझं नाव संदीप धोंडराम शिंदे. आम्ही रायगडाच्या पायथ्याला इथे राहतो. आपल्या रायगडावरती पण स्वतःचा वाडा आहे, म्हणजे किल्ल्यावरती झोपडी आहे. तर रायगडाच्या पायथ्यापासून आपण रायगड सुरुवात करणार आहोत किल्ल्यावरती जाण्यासाठी. तिथून आपल्याला जायचं 10 मिनिटाच्या अंतरावरती पायऱ्यांचा रस्ता आहे. तिथून आपण स्टार्ट करायचा किल्ला पाहायला की तिथून आपण किल्ल्यावरती जायला आपल्याला 3.5 किलोमीटरचं अंतर आहे. 2000 पायऱ्या आहेत किल्ल्यावरती चढून जायला. कमीत कमी आपल्याला 1.5 तास लागणार आपल्याला किल्ल्यावरती जाताना. आपण जात्यावेळी सगळ्यांनी एकत्र राहायचंय, कारण एकत्र राहून जेवढी माहिती ऐकता येईल तेवढी आपण ग्रुप मिळून राहिलात तर तुम्हाला माहिती सर्वांना मिळेल. कारण आता आज तर खूप गर्दी आहे, कारण रायगड ऑल हेरिटेजमध्ये गेल्यामुळे आजपासून जास्तीत जास्त पब्लिक आज वाढलेलं आहे. त्यामुळे आज तर किल्ल्यावरती खूप गर्दी राहणार आहे. त्यामुळे एकत्र सगळ्यांनी राहून माहिती ऐका आणि येत्यावेळी तुमच्या वेळानुसार तुम्ही फोटो वगैरे एन्जॉय करत आपल्याला आलेल्या मार्गाने तुम्ही परतीचा प्रवास करू शकतात. तर आता आपण इथून चित्त दरवाजा आहे त्या ठिकाणी जायचं सगळ्यांनी आणि तिथून आपण माहितीला सुरुवात करणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. यांच्या पाठीच राहायचं. आपण सध्या आपण हे तिथे जातील त्याच्या पाठी जायचंय. चित्त दरवाजापासून सुरुवात होणार.